छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या शौर्य आणि द्रष्टेपणाची साक्ष देणारे अभेद्य किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सोनेरी पान। महाराष्ट्रातल्या 11 आणि तामिळनाडूमधल्या 1 अशा 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलं आहे। यामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासाला नव्यानं जागतिक झळाळी लाभेल। युनेस्कोनं रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी असे महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि तामिळनाडूतल्या जिंजी अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे। नैसर्गिक दुर्गमतेचा अतिशय उत्तम वापर या किल्ल्यांच्या उभारणीमध्ये केलेला आढळतो। सह्याद्रीचा अत्यंत कुशलतेनं आणि रणनीतीपूर्वक वापर करून किल्ल्यांची उभारणी केली गेली। राजकीय आणि लष्करी नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी किल्ल्यांचं मजबूत असं संरक्षण जाळं तयार केलं। हे किल्ले उंचावर दुर्गमस्थानी असल्यामुळे शत्रूला ते सहज गाठता येत नसत। सह्याद्री पर्वतमाळांमधील दाट अरण्य, दऱ्या आणि घाट यांचा उपयोग करत मराठ्यांनी गनिमी कावा युद्धतंत्र वापरून शत्रूला जेरीस आणलं। सह्याद्रीची उंची आणि गुंतागुंतीच्या भौगोलिक रचनेमुळे शत्रू सैन्याला या भागात चढाई करणं अत्यंत अवघड जाई। शत्रूच्या नजरेस थेट न पडणाऱ्या दरवाजांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हा मराठा दुर्गस्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे। स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या या किल्ल्यांवर आढळणारं माची स्थापत्य जगभरातील अन्य कोणत्याही किल्ल्यांच्या रचनेमध्ये दिसून येत नाही। माची रचनेस अनेक वेळा तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि खंदकांनी सुरक्षित केलेलं असतं। माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दी नीतीनं रचलेला भाग आहे। या वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय वैश्विक मूल्यांमुळे या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून स्वीकारण्यात आला आहे। स्थानिक किल्ले सुरक्षित ठेवणं, महाराष्ट्राचा पर्यायानं भारताचा वारसा जागतिक पटलावर आणणं आणि जागतिक संशोधनात सहभागी होणं या अनेक कारणांसाठी हे यश उपयुक्त ठरेल। युनेस्कोच्या दर्जामुळे गडकिल्ल्यांचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी तर लाभेलच, त्यासमवेत पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा म्हणजे केवळ वास्तुशिल्पाचा नमुना नव्हे, तर तो महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि रयतेच्या कल्याणार्थ झटणाऱ्या संस्कृतीचा वारसा आहे। युनेस्कोच्या